बिंदुसार महाराज येत आहेत हो. तुमच्या आधाराशिवाय चालू द्या ना. आम्ही एवढे काही गणित गात्र झाले नाहीत. महाराज, तब्येत बरी नसताना दरबारात येण्याची तसदी कशाला घेतली? मी त्यांना तेच सांगत होते की तुम्ही तब्येतीला जपा, विश्रांती घ्या. राज्यकारभार पाहायला मी समर्थ आहे, पण आमच्यावर विश्वास नाही. राणी सरकार, प्रश्न विश्वासाचा नाही. राजानं स्वतःपेक्षा प्रजेची काळजी घ्यायची असते. आता म्हणूनच तब्येतीकडे दुर्लक्ष केलं आणि आता आम्हाला काळजी लावून ठेवली. राणी सरकार, काळजी करायचं काही कारण नाही. कारण आता फार थोड्या दिवसाच्या आम्ही सोबती राहिलेलो आहोत. महाराज, तेनानं बोलावणं केलं की आम्ही निघालोच. महाराज, असं अशुभ बोलू नका महाराज. राधागुप्त, अहो, घडणाऱ्या गोष्टी थोड्या टळणार आहेत. आयुष्यभर आम्ही मृत्यूलाच बरोबर घेऊन फिरलो. आम्हाला मरणाची भीती बिलकुल वाटत नाही. हो, खंत मात्र एका गोष्टीची वाटते आम्हाला कलिंग देश चिंता आला नाही त्याची. आणि हे शल्य आमच्या उरामध्ये कायमचं राहील, कायमचं. महाराज, आपली इच्छा असेल तर पुन्हा एकदा कलिंग देशावर स्वारी करूया. नाही महामंत्री, ती वेळ गेली, ती संधी गेली. आता काळ आमच्यासाठी फार काळ थांबेल असं मला वाटत नाही. आता एकच करा, आमच्या डोळ्या देखत आमचा उत्तराधिकारी निवडा, म्हणजे आम्हाला सुखानं डोळे झाकता येतील. महाराज, आत्ताच अशी निर्वानिर्वीची भाषा करू नये. राधागुप्त, अहो, आयुष्याच्या संध्याकाळी निर्वानिर्वी केलीच पाहिजे. कारण जर ती केली नाही तर सम्राट अशोक आणि सुमन कुमार याच्यामध्ये सत्तेसाठी कलह निर्माण होईल आणि त्याचा फायदा हे कलिंग राज घेतील. होय, असा धोका होण्याचा संभव नाकारता येणार नाही. महाराज, भविष्याचा विचार केला पाहिजे हे मला मान्य आहे. पण आज आपलं राष्ट्र धोक्याच्या उंबरठ्यावर उभं आहे. त्याचा विचार आपण अगोदर केला पाहिजे. मतलब आमच्या लक्षात आलं नाही. तक्षशिलेचं बंड अजून शमलेलं नाहीये महाराज. बंडाचा बिमोड करण्यासाठी युवराज सुमन कुमार 10,000 पायदळ, 2,000 घोडदळ आणि हजारो हत्तींचा तांडा घेऊन तक्षशिलेला गेले होते. काय, एवढंस मामूली बंड मोडण्याकरता एवढा मोठा लवाजमा? एवढा मोठा लवाजमा नेऊनही सुमन कुमार पराभूत झाले. हो, तक्षशिलेहून पळून यावं लागलं त्यांना. राधागुप्त, हे बोलायची काही गरज होती का? महाराज आजारी आहे, ठाऊक आहे तुम्हाला? तक्षशिलेला सुमन कुमारला कोणी पाठवलं? कुणी परवानगी दिली त्याला? आमच्या परस्पर हा निर्णय कोणी घेतला? शांत हो महाराज, शांत हो. नाही, अरे आम्ही राजे असताना राज्यामध्ये काय चाललंय याचा थांग पत्ता आम्हालाच नसावा. कुणी केला हा माजुरीपणा, त्याचा शोध घ्या. गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे. महाराज, घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा. नाही महामंत्री, आजपर्यंत मौर्य घराण्यामध्ये कुणी पाठीला पाय लावून पळाला नाही. सुमन कुमारनं मगध साम्राज्याची इज्जत धुळीला मिळवली. असा पळकुटा राजकुमार मगध साम्राज्याची प्रजा सम्राट म्हणून कदापि स्वीकारणार नाही. म्हणून आम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला ठाऊक नसेल तर त्याचा शोध घ्या. गुन्हेगाराला आमच्या समोर हजर करा. अशी वेश वल्ली फोपवण्याआधीच नष्ट केली पाहिजे. बोला,
सांगा. किती त्रागा करून घेणार आहात तुम्ही? शांत व्हा बघू. नाही राणी सरकार, आम्हाला हे समजलंच पाहिजे. कर्नाटक राधागुप्त, अरे तुम्ही असे मुकच स्तंभासारखे का उभे आहात? बोला, सांगा. मी सांगते कोणी पाठवले ते. काय तुम्हाला ठाऊक आहे? मलाच काय, आपण सोडून सगळ्यांना ठाऊक आहे ते. क्षमा असावी महाराज. अरे अरे आम्ही राजा असताना राज्यामध्ये एवढ्या धक्कादायक गोष्टी घडल्या, तरी त्याचा थांग पत्ता आम्हाला तुम्ही लागू दिला नाही. हीच का तुमची राजनिष्ठा आणि हीच का तुमची स्वामीनिष्ठा? महाराज, त्यांना बोलवून अपमानित करू नका. गुन्हेगार आम्ही आहोत, आम्हाला शिक्षा करा. काय तुम्ही? होय, आम्ही धाडस केले ते. आणखी कोण आहे त्याच्याबरोबर? आमचे धाकटे बंधू मेघराज. राणी सरकार, चुकलात तुम्ही, चुकलात, महाचूक केली. अहो, एवढा मोठा निर्णय घेण्याआधी आमच्याची नाही तर निदान या मंत्र्यांची तरी सर्व मसलत करायची. ही एकच चूक किती वेळा उघडीत बसणारा तुम्ही? राणी सरकार, आजपर्यंत आम्ही मानानं जगलो, मानानं वाटलो, शत्रूला कधी पाठ दाखवली नाही. जिंकू किंवा मरू अशा इराद्यानेच आम्ही रणांगणात उतरत होतो. आणि ह्या बिंदूचा राजाचा पुत्र असा पळपुटा निघा. पहिलीच तर वेळ आहे. अनुभव नसल्याने चुकला असेल. एवढं काय मनाला लावून घेता? एवढं काय मनाला लावून घेतो? अहो राणी सरकार, पाठीला पाय लावून पळणाऱ्या सैनिकांना आम्ही देहदंडाच्या शिक्षा दिलेल्या आहेत. आणि आज आमचा पुत्र जीवाच्या भीतीने पळालेला. मग काय त्यानं बंडात जीव गमवायला हवा होता? हो, तसं घडलं असतं तर त्या गोष्टीचा आम्हाला अभिमानच वाटला असता. तो आता मात्र त्याचा तोड पाहण्याची इच्छा नाही आमची. पिताश्री, आम्हाला क्षमा करा, चुकलो आम्ही. क्षमा सुद्धा मागण्याची लायकी नाही तुमची. उठा, चालते होतो. महाराज, प्रामाणिकपणे माफी मागतोय, त्याचा असा उपमर्द करू नका महाराज. मेघराज, तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, तेव्हा फुकटचा सल्ला देण्याची तस्दी घेऊ नका. उठा युवराज. नाही पिताश्री, तुम्ही आम्हाला क्षमा केल्याशिवाय आम्ही तुमचे पाय सोडणार नाही. उठा युवराज. महाराज तुम्हाला क्षमा करायचे नाही, राष्ट्राच्या हितासाठी प्राणाची पर्वा न करता धावून गेलाय. हा अक्षम्य गुन्हा केलाय तुम्ही. राज्याचे रक्षण करणे हा जर गुन्हा असेल तर हा गुन्हा आम्ही 1000 वेळा करू. काय काय पराक्रम केलात तुमच्या तोंडूनच आम्हाला कळू द्या. सांगा मामासाहेब. महाराज, आपण समजता तसा सुमन कुमार भ्याड मित्र नाहीये. तो कसा आहे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. आणि आमच्या दुर्दैवानं तो आमचा पुत्र आहे, तुम्हाला ठाऊकच आहे. बोला युवराज, तुमचा पराक्रम तुम्हीच सांगा. पिताश्री, तक्षशिलेचे लोक देशद्रोही आहेत, राष्ट्रद्रोही आहेत. त्या अमत्याविरुद्ध तक्रार करीत होते. अमत्याला ठार करा, त्याला फाशी द्या असे म्हणत होते. काय केलं आपण? एका राज्यकर्त्याला शोभेल असंच आम्ही केलं. कुणालाही दया माया न दाखवता आरोप करणाऱ्या चांगलंच ठोकून काढलं. अनेकांना अंधार कोठडीत डांबून ठेवलं. कित्येकांच्या तोंडात पेटते बोळे घातले. आणि मग उन्मडून मगरूर लोक नंग्या तलवारी घेऊन आमच्यावरती चालून आले. प्रसंग बाका आहे हे ओळखलं आणि मीच युवराजांना सल्ला दिला, आता इथून जीव घेऊन पळा. आणि तुम्ही पळाला. दुसरा उपायच नव्हता यांच्या पुढे. ऐकलं तर राणी सरकार, तुमच्या पुत्राचा पराक्रम. पंचारती घेऊन ओवाळा त्यांना. आणि असा पळकुटा पुत्र तुमच्या पोटी जन्माला घातला म्हणून त्या परमेश्वराचे आभार माना. हे ऐकण्यासाठी तुम्ही इथे आलात? आई साहेब, आम्ही ते येत नव्हतो, पण मामासाहेबांनी आम्हाला आग्रह केला म्हणून आई साहेब, महाराजांना सत्य समजावं म्हणून. समजलं. पुन्हा समजावण्याच्या भानगडीत पडू नका. निघा युवराज तुम्ही. आणि हो, आम्ही आणखी काही दिवस जिवंत राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा आपलं तोंड आम्हाला दाखवू नका. आणि आम्हाला विचारल्याशिवाय कुठलाही पराक्रम करू नका. निघा तुम्ही. राधागुप्त महाराज, तक्षशिलेचं बंड शमलंच पाहिजे. ते जर काही यशस्वी झालं तर मांडलिक राजे उठाव करतील. महाराज, तक्षशिलेच्या बंडाचा बिमोड करण्याची ताकद फक्त युवराज अशोकामध्येच आहे. तेव्हा नाही राधागुप्त, बंडाचा बिमोड करण्यासाठी अशोकाला कधीच पाठवलं जाणार नाही. आणि सरकार, राष्ट्र संकटात आहे. वैयक्तिक हेवा दावा करण्याची ही वेळ नव्हे. हो,
आणि या बंडाळीचा जर शत्रू पक्षाने फायदा घेतला तर अवघं मगध साम्राज्यच धोक्यात येईल. होय, कारण तेथील बंडाळीला प्रजेनेच पाठिंबा दिल्यामुळे प्रश्न अधिकच चिघळलेला आहे. तरी देखील बंडाचा बंदोबस्त करण्यासाठी सुमन कुमारच जाईल. हो हो, त्यालाच पाठवा, त्यालाच पाठवा. म्हणजे मगध साम्राज्याची उरली चुरलेल्या अमृतकी चुरीला मिळेल. एवढं देखील त्याला कमी समजू नका. राजघराण्यातलं रक्त खेळते त्याच्या अंगात. पुन्हा एकदा त्याला संधी द्या. नाही राणी सरकार, नाही, तो हट्ट धरू नका. का धरू नको? बंडाचा बिमोड करण्याची पात्रता अशोकाच्या अंगी नसताना का म्हणून त्याला तक्षशिला पाठवायचं? राणी सरकार, अशोक बुद्धिमान, धाडसी आणि चतुर आहे. राधागुप्त, अशोक संतापी, शीघ्रकोपी आहे. बंड शांत करणं त्याच्या दृष्टीने अशक्य, अवघड आहे. ते त्याला कधीच शक्य होणार नाही. का शक्य होणार नाही? प्रचंड पहाडाला टक्कर देऊन मागे हटवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आकाशाला गवसणी घालण्यातच आम्हाला आनंद वाटतो. होय, बरोबर आहे. आणि म्हणूनच आम्ही तुमच्यावर एक फार मोठी जबाबदारी सोपवणार आहोत. आज्ञा करा पिताश्री. आमची खात्री आहे तुम्ही ती यशस्वीपणे पार पाडाल म्हणून. युवराज, मगध साम्राज्याची अब्रू वाचवणं आता तुमच्या हातामध्ये आहे. तेव्हा तक्षशिलेचा बंड मोडण्याकरता आम्ही तुम्हाला पाठवित आहोत. हा माझा आणि सुमन कुमारचा अपमान आहे. तो तुम्ही जाणून बुजून करता आहात. पण याचा परिणाम कधीच चांगला होणार नाही, हे लक्षात असू द्या. पिताश्री, आम्हाला तुमचा आशीर्वाद हवाय. युवराज, यशस्वी व्हा, विजयी व्हा. युवराज, तुम्ही तरुण आहात. मनावर संयम ठेवून निर्णय घ्या. अपराध्यांना सोडू नका, निरपराध्यांना शिक्षा करू नका. पिताश्री, मौर्य साम्राज्याला साजेलचा पराक्रमच आम्ही करून दाखवू. पाठीला पाय लावून कधीही पळणार नाही. काम फत्ते झालं तरच आम्ही आपल्याला तोंड दाखवू, अन्यथा तिथेच आमचा कडेलोट करून घेऊ. येतो आम्ही. यशस्वी व्हा, विजयी व्हा. आमच्यानंतर खरे सम्राट तुम्हीच आहात. तुम्ही बाईसाहेब, मला काही म्हणाली? कसला विचार करताय? खाली राधागुप्त आलेत ना ग? नाही. येणार होते का? आले तर माझ्याकडे ताबडतोब पाठवून द्या ना. होय जी. अशोक तक्षशिलेला गेल्यापासून अन्न पाण्यावरची वासनाच उडाली आमची. बाईसाहेब, तुम्ही काळजी करू नका. युवराज नक्कीच विजयी होऊन येईल. ती खात्री आम्हालाही आहे. पण आमची वेडी माई आम्हाला स्वस्थच बसू देत नाही. नको ते विचार आमच्या मनात येतात. तू असं कर, राजमहालात जा आणि तक्षशिलेहून काही खबरबात आली की याची चौकशी करू. सकाळी तक्षशिलेवर संदेश भाग आला होता. आणि तू हे मला आत्ता सांगते? काय संदेश आणला होता त्यानं? समजलं नाही आणि समजणारही नाही. म्हणजे तो संदेश फक्त महिशी राणी सरकारला समजलेला आहे. त्या कोणाला सांगणार नाही. आणि तुम्हाला त्रास देण्यात तर फारच आनंद वाटतो ना. दुष्ट मेली राक्षसी दासी, कुणापुढे बोलतेस तू हे? त्यांनी आमचा किती जरी छळ केला तरी त्यांच्याविषयी अपशब्द उच्चारलेले आम्ही सहन करणार नाही. हे तू आमच्यावरील प्रेमापुटीच बोलते आहेस. पण तरीही राणी सरकारांबद्दल तुझ्या मनात द्वेष मत्सर असतं कामा नये. पण बाईसाहेब, तुमच्याबद्दल बोलू नये ते बोलतात आणि करू नये ते करतात. बोलू दे, काय करायचं ते करू दे. त्यामुळं त्या किती क्षुद्र मनोवृत्तीच्या आहेत हेच लोकांना सांगते. नाही नाही नाही, आम्ही हे सहन करणार नाही. शांत व्हा युवराज, शांत व्हा. युवराज आले वाटतं हो. त्यांनाही घेऊन तुम्ही खाली या.
मातोश्री, आम्ही आपल्या पोटी जन्म घेतला हा काय आमचा गुन्हा झाला? जे आमच्या हाती नाही त्याची सजा आम्हाला का म्हणू? युवराज, युवराज शांत हो. मनावर संयम ठेवा, शांत हो. कसा शांत हो आचार्य, कसा शांत हो? आम्ही थोरल्या मातोश्रींचा मान राखतो. थोरले बंधू म्हणून सुमन कुमारांना आम्ही प्रेमानं मायेनं वागवतो. पण त्यांनी मात्र आमच्या भावनांची कदर न करता दासी पुत्र म्हणून आमचा पाणउतारा करायचा. ते श्रेष्ठ आणि आम्ही कनिष्ठ हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? म्हणूनच तुम्ही त्यांना दाखवून द्या की मोठेपण जन्मानं मिळत नाही, कर्मानं मिळतं. थोरल्या मातोश्रींना आणि सुमन कुमारांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. नाही युवराज, असा विचार करू नका. तुम्हाला गरुड झेप घ्यायची आहे हे लक्षात असू द्या. कशी झेप घ्यायची मातोश्री, कशी झेप घ्यायची? भरारी घेण्याआधी तिथे पंख छाटले जातात. तक्षशिलेचं बंड आम्ही शमवलं. रक्ताचा एक थेंबही न सांडता हे कार्य आम्ही यशस्वीपणे पार पाडले आणि मोठ्या आशेनं आम्ही राजमहालाकडे घोडदौड करीत आलो. वाटलं होतं पिताश्री आमचं कौतुक करतील, आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देतील. पण आचार्य, आम्ही राजमहालाच्या प्रवेशद्वारापाशी 2 प्रहर एखाद्या याचकासारखे ताटकळत उभे होतो. पिताजींनी आमची भेट घेतली नाही. हा दोष महाराजांचा नाही, याला थोरल्या राणी सरकार कारणीभूत आहे. पण आचार्य, थोरल्या मातोश्री आमच्याशी अशा सूड भावनेनं का वागतात हेच आम्हाला कळत नाही. चापतले राजकुमार होण्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे तुम्हाला युवराज. मनाची तयारी ठेवा. हो युवराज, असे अनेक अपमान तुम्हाला पचवावे लागणार आहे. सुमन कुमारला मगध सम्राट करण्यासाठी थोरल्या राणी सरकार तुम्हाला सततच विरोध करणार आहे. त्यांच्या विरोधाची आम्हाला पर्वा नाही महामंत्री. आम्हाला अपेक्षा आहे आमच्या पिताजींच्या मायेची, त्यांच्या प्रेमाची. मनमोकळेपणानं आमच्याशी ते कधी बोलतच नाही. पिता असूनही आमच्या वाट्याला मात्र पोरकेपणा झाला. आचार्य, महाराजांचा तुमच्यावर राग नसणार युवराज, प्रेम आणि जिव्हाळाच असणार. आमच्याबद्दल महाराजांना आस्था असती तर त्यांनी आम्हाला राजमहालाच्या प्रवेशद्वारापाशी असं ताटकळत उभं केलं नसतं. सुमन कुमारपेक्षा आम्ही युद्धकलेत तरबेज असताना आम्हाला युवराज पद नाकारलं नसतं. युवराज, विरोधाचे आणि अन्यायाचे असे अनेक प्रसंग जीवनात येतात. पण अशा प्रसंगी हताश न होता मनाचं सामर्थ्य ठरवू न देता पुढे जायचं असतं. मातोश्री, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्राणपणानं लढू. त्यासाठी तुम्हाला उज्जैनीला जायलाच हवं. आपली आज्ञा शिरसावंद मानून आम्ही आत्ताच याच घटकेला उज्जैनीकडे प्रयाण करतो. मातोश्री, आम्हाला आशीर्वाद हवा. आवाज करायचा नाही. माझ्या विरोधी एकाने तक्रार केली तर बापकडच फोडून काढून एकेकाला. समजलं का? उज्जैनीतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी जनतेचा एक नम्र सेवक आहे. मगध साम्राज्याचे खरे मालक तुम्हीच आहात. तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला हे मी मान्य करतो. पण ज्या निरपराधांना अन्यायानं कैदेत टाकलं आहे त्यांची सुटका केली जाईल. ज्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे त्याची भरपाई दिली जाईल. ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे त्यांची चौकशी करून योग्य ते शासन केलं जाईल याची खात्री बाळगा. जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीच या जनसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तेव्हा कोणालाही न घाबरता आपलं गाऱ्हाणं मांडावं. सांगा बाबा, सांगा बाबा, बोला बाबा, ते सांगा बाबा, ते सांगणार सांगा, बोला बोला.
युवराज, आमचं काही चुकलं, आम्ही काही गुन्हा केला तर आम्हाला शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण अन्यायानं आम्हाला दंड करण्यात येऊ नये एवढीच हात जोडून विनंती आहे. तुमची तक्रार स्पष्ट शब्दांमध्ये सांगा. कोणालाही घाबरण्याचं कारण नाही. आम्ही इथे असताना तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही याची खात्री बाळगा. बोला बाबा, बोला. सांगा. युवराज, आपण इथे येण्यापूर्वी या अमात्य चंद्रसेनानं आमचा खूप खूप छळ केला. आमचं जगणं नकोसं केलं. काय सांगतोस हा? चांगला साप कण फोडून काढला पाहिजे तुला. अमात्य बोलू द्या त्यांना. आम्ही प्रजेला अभय दिला आहे, त्याला निर्भयपणानं बोलू द्या. बोला बाबा. सांगा बाबा, सांगा. युवराज, अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या अमात्याने माझ्या 2 पोरांचा नाक पडून घेतला. कसलंही कारण नसताना त्याला ठार करून टाकलं. मुलांच्या मृत्यूच्या भयानं माझी पत्नी माझी पत्नी जग सोडून गेली. मी निराधार झालो विराज, मी निराधार झालो, मी निरश्रित झालो. आता ह्या जगात माझं कोणी नाही. युवराज कोणी नाही. माझी पत्नी आणखीन कोणाला काही बोलायचंय? मला सांगायचं युवराज, मला सांगायचंय. बोला. तुमच्या चंद्रसेन अमात्याच्या अत्याचार आता तुम्हाला सांगितलेच पाहिजे. अहो, मी या गावातील एक गरीब शेतकरी आहे, पण अमात्यानं माझ्याकडे होती नव्हती तेवढी जमीन बळकावली. त्या जमिनीत जे काय पिकायचं त्यावरच मी माझ्या बायका पोरांचे फोटो मारायचं युवराज. पण तुमच्या अमात्यानं ती पण जमीन बळकावली. आता त्यांची पोट कशी भरणार युवराज? त्यांची पोट कशी भरणार? बसा बसा बसा. आणखीन कोणाला काही तक्रार मांडायची? युवराज, ही कुलहीन हलकट स्त्री आहे. घाणेरडे आरोप करण्यासाठी ती उभी आहे. त्यांनी न सांगताच तुम्हाला कसं काय कळलं? बोला देवी, बोला. युवराज, या अमात्याने आमच्या अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. युवराज, खोटं सांगते गे. अमात्य शांत राहा जरा. बोला देवी. अब्रू वाचवण्यासाठी आम्ही यांच्यावर कटारीने वार केले म्हणून आमची अब्रू वाचली. युवराज, म्हणून आमची अब्रू वाचली. एवढेच नव्हे तर यांनी कित्येक स्त्रियांना जाळून टाकलं. कित्येक स्त्रियांनी यांच्या अत्याचार सहन केले. युवराज, कुणी स्वतःला जाळून टाकलं, कुणी विहिरीत उड्या मारल्या. यांनी मारला युवराज, कुणाला यांनीच मारला. या सगळ्या गोष्टीचा विचार करू आम्हाला न्याय हवा. युवराज, आम्हाला न्याय हवाय. बसा बसा बसा. आणखीन कोणाला काही गाऱ्हाणं मांडायचं आहे? हो युवराज, मला सांगायचंय. बोला. या अमात्य चंद्रसेनेचे अत्याचार तुम्हाला आता सांगितलंच पाहिजे. मी या नगरीतील एक छोटासा व्यापारी आहे आणि माझ्या सुदैवानेच मी जिवंत राहिलो आहे. तुमच्या या अमात्यानं आमच्याकडून सक्तीनं कर गोळा केला आणि ज्यांनी देण्यास नकार दिला त्यांना जबर मारहाण केली. काहींचे हातपाय तोडले, काहींना उकळत्या तेलाच्या कडीत फेकून दिले आणि त्यांच्या या जुलूम जबरदस्तीला घाबरून जाऊन अनेक छोटे व्यापारी परागंदा झाले. आणि असाच जर आमच्यावर अन्याय होत असेल तर युवराज, आम्ही जायचं कुठं आणि जगायचं कसं? सांगा युवराज, सांगा. बसा बसा. अमात्य, जनतेने केलेले आरोप मान्य आहेत तुम्हाला? मी कुणावरही अन्याय केलेला नाहीये, तर मान्य अमान्य करण्याचा प्रश्न येतोच कुठे? श्रीमंतांना पाठीशी घालून गोरगरिबांची लुटालूट करणं ही गोष्ट खोटी आहे. होय, ते खोटी आहे. निरपराध महिलांवरती बलात्कार करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी का घातलात? त्या महिला नालायक होत्या. कशावरून? शत्रू पक्षासाठी हेरगिरी करत होत्या त्या. असं काय पुरावा आहे तुमच्याकडे? तुम्हाला पुरावा दाखवण्याची मला गरज वाटत नाहीये. अनेक निरपराध नागरिकांना तुम्ही कैदेत डांबून ठेवलंय. राष्ट्राच्या भल्यासाठी करणं गरजेचं आहे. गुन्हा काय आहे त्यांचा? काय गुन्हा आहे त्यांचा? अमात्य म्हणून मी योग्य तेच कर्तव्य केलेलं आहे. गोरगरिबांची लुटालूट करणं, त्यांचा छळ करणं, जनता भुकेनं तडफडत असताना स्वतः चैनीत राहणं, श्रीमंत व्यापाऱ्यांना पाठीशी घालणं आणि प्रामाणिक व्यापाऱ्यांना लुबाडणं हे कर्तव्य आहेत अमात्याची. मला प्रश्न विचारायचा तुम्हाला काय अधिकार आहे? मी जी केले ते राजआज्ञेने केलेलं आहे. कोणत्या राजाने दिली तुम्हाला राजआज्ञा? तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणे मला योग्य वाटत नाहीये. अमात्य! वेतन होऊन बडबड करू नका. तुम्ही आमचे सेवक आहात याचं भान ठेवा. तुमचा सेवक नाहीये, मी बिंदुसार महाराजांचा सेवक आहे. कोण आहे तिकडे? मुसक्या बांधा याच्या, त्याला
1000 कोठडी डांबून ठेवा, उद्या दवंडी देऊन सर्वांना बोलवून घ्या आणि सर्वांच्या समक्ष त्याचे हातपाय तोडा. प्रजेवर अन्याय करणाऱ्याची काय अवस्था होते हे कळू देत एकदा सगळ्यांना. उज्जैन येथील माझ्या बंधू आणि भगिनींनो, इथून पुढे या ठिकाणी न्यायाचंच राज्य असेल याची खात्री बाळगा. या आपण. युवराजांचा विजय असो! 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 युवराजांचा विजय असो. युवराज, आपल्या भेटीसाठी आचार्य खल्लाटक आलेले आहे. आचार्य खल्लाटक? हो युवराज, पाठवून द्या का? जशी आपल्या आज्ञा. प्रणाम युवराज. या आचार्य, बोला. युवराज, आपल्याला आता तातडीनं पाटलीपुत्राकडे गेलं पाहिजे. पाटलीपुत्राकडे? ते काय म्हणून आचार्य? युवराज, हिंदुस्थान महाराजांचा अंत झाला. पिताश्री आम्हाला सोडून गेले. युवराज, भावनावश होऊन शोक व्यक्त करण्याची ही वेळ नाहीये. नाही आचार्य, आम्हाला दुःख एकाच गोष्टीचं होतंय की पिताजींची माया आम्हाला कधी मिळालीच नाही. मनमोकळेपणाने ते आमच्याशी कधी बोललेच नाही. शेवटपर्यंत त्यांचं प्रेम आम्हाला मिळालंच नाही आचार्य. युवराज, गतकाळातील घटनांचा विचार करून दुःखी कष्टी होण्यापेक्षा चालू वर्तमान काळाचा विचार करा. सुमन कुमाराला पाटलीपुत्रात राज्याभिषेक करण्यापूर्वी आपल्याला तिथं गेलं पाहिजे. सुमन कुमाराकडून राज्य हस्तगत करण्याचं सामर्थ्य आमच्याकडे आहे. असे एक नव्हे 100 सुमन कुमार आले तरी त्यांना लोळवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. सैन्य बळावर तुम्ही पाटलीपुत्र हस्तगत कराल, पण त्या संघर्षातून मौर्य परिवाराची फाटाफूट होईल. त्याचा फायदा मगधचा सर्वनाश करण्यासाठी टपलेले आजूबाजूचे अनेक शत्रुराष्ट्र घेतील. आचार्य, मग यावर उपाय काय? तुमच्या दोघातला संघर्ष टळला पाहिजे. त्याकरता सुमन कुमारनं मगध साम्राज्याच्या सम्राट पदावरचा हक्क सोडला पाहिजे. ते तर अशक्य आहे युवराज, कारण थोरले आईसाहेब आतापासूनच अनेक अमात्यांना आपल्या बाजूने वळवायला देखील सुरुवात केलेली आहे. संघर्ष अटाळ आचार्य. नाही युवराज, मगध साम्राज्य अखंड राहिलं पाहिजे. आर्य चाणक्याने निर्माण केलेलं आणि तुमच्या पूर्वजांनी वाढवलेले साम्राज्य असं तुकड्या तुकड्यामध्ये खंडित होता कामा नये. शिवाय यामध्ये एक धोकाही आहे. धोका? तो कोणता आचार्य? तुमचा संघर्षाचा फायदा घेण्यासाठी कलिंगराज खारवेल तुम्हाला मदत करण्यास तयार होईल. कलिंगराज खारवेलच्या मदतीची आम्हाला गरज नाही आचार्य. युवराज, तुम्ही त्यास नकार दिला तर तो सुमन कुमाराकडे जाईल. त्याने जर खारवेलच्या मदतीचा स्वीकार केला तर मग मात्र मगध साम्राज्याची धुळधाण झाल्याशिवाय राहणार नाही. आचार्य, नुसता अडचणींचा पाढा वाचून मार्ग सापडणार नाही. थोरल्या मातोश्री आम्हाला मगध साम्राज्याचं सम्राटपद सहजासहजी मिळू देणार नाही. आणि आम्हाला तर ध्यास लागलाय मगध साम्राज्य हस्तगत करण्याचा. मगध सम्राट तर आपणच होणार, यात शंकाच नाही. ते काम फक्त मंत्री परिषदच करणार, दुसरं कोणीही नाही. आणि तुमचं शस्त्र तर मुळीच नाही. आचार्य, आजपर्यंत अनेक प्रश्न आम्ही फक्त तलवारीच्या जोरावरच सोडवलेले आहेत. युवराज, पण हा प्रश्न तलवारीने सोडवता येणार नाही. त्यासाठी काही डावपेच आखावे लागतील. तुम्ही सैन्य घेऊन पुढे निघा. मला जे काय करता येईल ते मी करतो. आचार्य, तुमच्या मंत्री परिषदेचा निर्णय आम्हाला सम्राटपदी विराजमान करणाराच असला पाहिजे. इतर निर्णय आम्ही मान्य करणार नाही. युवराज, आमच्यावर विश्वास ठेवा. आपल्या आणि मगधाच्या हिताचाच आम्ही निर्णय घेऊ. कोणतीही किंमत मोजून आम्हाला मगध साम्राज्य प्राप्त करायचंय. मगध साम्राज्याचं सम्राटपद थोरलेपणानं नव्हे तर कर्तृत्वानं मिळतं हे आम्हाला थोरल्या मातोश्रींना दाखवून द्यायचं. आजपर्यंत आम्ही खूप सोसलं, खूप भोगलं. अपमान, मानहानी, अवहेलना सारं सहन केलं.
आता आम्हाला आमचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची संधी चालून आली आहे. ही संधी जर का आम्ही दवडली तर आमच्यासारखे कपाळ करंटे आम्हीच असू. आज आम्हाला जे तुच्छ लेखताय उद्या त्यांनाच आमच्या पुढे मानात चुकवावे लागतील. कारण उद्याच्या मगध साम्राज्याचा सम्राट हा अशोकच असेल. अशोक. सेनापती, उद्या प्रातःकाली सैन्यासह आपल्याला पाटलीपुत्राकडे प्रयाण करायचंय. जशी आपली आज्ञा. युद्ध होईलच असं नाही, पण युद्धाची तयारी ठेवा. तसा आदेश सर्व सैनिकांना द्या. जशी आपली आज्ञा. जा तुम्ही. येतो. कसला विचार करतात स्वामी? कदाचित आम्ही सांगितलं तर तुम्हाला आवडणार नाही राणी. आधी सांगा तर खरं. हिंसेच्या मार्गाने जाणारे आमचे विचार तुम्हाला पटणार नाही. आता सांगायचंच नसेल तर न सांगण्यासारखं त्यात काय. पिताजींच्या मृत्यूमुळे रिकामं झालेलं मगध साम्राज्याचं सम्राट पद स्वीकारण्यासाठी आम्ही उद्या प्रातःकाली सैन्यासह पाटलीपुत्राकडे जाणार. पण सम्राट पदावर विराजमान होण्याचा अधिकार तुम्हाला की तुमच्या थोरल्या बंधूंना? विदिशा राणी, जन्मानं थोरले पण मिळतं, कर्तृत्वानं नाही. त्याकरता हाती तलवार घेऊन पराक्रम गाजवावा लागतो. म्हणजे सम्राट पदासाठी तुम्ही तुमच्या थोरल्या बंधूंशी युद्ध करणार? आमची तशी इच्छा नाही, पण त्याची जर का तशी इच्छा असेल तर मग आमचा नाईलाज आहे. त्यानं आमच्या मार्गामध्ये येऊ नये असंच आम्हाला वाटतं. रक्तलांचित मार्गानं आपण सम्राट पद मिळवू नये अशी आपल्याला आमची प्रार्थना आहे. तसा प्रयत्न आम्ही जरूर करू. तसं वचन द्या आम्हाला. विदिशा राणी, शब्दांमध्ये गुंतवून आम्हाला अडकवून ठेवू नका. पाटलीपुत्रात गेल्यानंतर आम्हाला कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल आता सांगता येणार नाही. आणि मगध साम्राज्य हस्तगत करण्यासाठी आम्हाला कोणताही मार्ग वर्ज्य नाही. पण स्वामी. नाही राणी, आम्हाला अडथळा आणून निरुत्साहित करू नका. तुमचे विचार आम्हाला मान्य नाहीत आणि मान्य होणारे नाहीत. वो अशोक इथं येण्यापूर्वी त्या सुमन कुमाराचा राज्याभिषेक झाला. काय त्याला सम्राट करायचं ना आपल्याला? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पाहिलं ताईसाहेब, तुमचा पुत्र कसा अलक्षणी आहे. अहो, तो सम्राटपद मिळवण्यासाठी अशोकानं धावपळ सुरू केली आणि आपले युवराज गुडघ्यात मान घालून शहामृगासारखे बसले. काय करू मामासाहेब, पिताजींच्या मृत्यूनंतर आम्हाला काय सुसेनाचंच झालंय. युवराज असं गप्प बसून चालणार नाही. तो अशोक इथं येण्यापूर्वी तुमचा राज्याभिषेक झालाच पाहिजे. मामासाहेब आम्हाला आता राज्य नको, सम्राटपद नको, आम्हाला काही एक नको. युवराज, मूर्खासारखं बोलू नका. महाराज कधीतरी जाणारच होते. त्यांच्यासाठी शोक करत बसलात तर मगधाचा सम्राट अशोक होईल आणि आयुष्यभर पश्चाताप करायची पाळी फक्त तुमच्या हातावर येईल. आईसाहेब, आता आम्हाला कशाचाच मोह उरलेला नाहीये. कशाचाच मोह उरलेला नाही. आता असं का, अंगाला राख पासून हिमालयात जाऊन बस. जाताना आपल्या मातोश्रींना घेऊन जा. वेगळा हा नेभ्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला येईल असंच आम्हाला कोणी सांगितलं असतं ना तर आम्ही याला जन्मालाच दिलं असता. जन्माला आला असता तर नरडीला नख लावून तुमचा जीव घेतला असता. सेनापतीला सैन्याची जमवाजमव करायला सांगा. त्या अशोकाला पाटलीपुत्राच्या बाहेरच रोखून धरा. पण मामासाहेब, त्यामुळे मगधातच सैन्य मगधाविरुद्ध लढत राहील आणि त्यातून विजय होऊन अशोकच पाटलीपुत्रात परत आला तर? त्या ताईसाहेब, आता तुम्हीच समजावून सांगा याला. युवराज, तुम्हीच मगधाचे सम्राट आहात आणि सम्राटाला नातीकोती नसतात. तिने राष्ट्रासाठी जगायचं असतं आणि राष्ट्रासाठी मरायचं असतं. आईसाहेब, आम्हाला आता कोणत्याही मोहात अडकू नका. युवराज, तुम्ही जर असे नामर्दासारखे वागणार असाल ना तर हातात तलवार घेऊन आम्ही आमचाच आत्मघात करून घेऊ. आईसाहेब,
साहेब आता हा विचार करू नका. चुकलो आम्ही, आम्हाला क्षमा करा. युवराज, तुम्हाला सम्राटपदी बसवण्यासाठी ताईसाहेब जीवाचा किती आटापिटा करताय आणि तुम्ही मात्र अवसान घात करताय. छे 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 छे. सम्राटाला न शोभणारी गोष्ट आहे. मामासाहेब, बाबासाहेब, आता मीच सम्राट होणार. शाबाश. हो, आता मीच सम्राट होणार. राज्य कारभाराची सगळी सूत्रे मी हाती घेणार. पाटलीपुत्राच्या चारी बाजूने सैन्य उभं करतो. अशोकाला पाटलीपुत्रात पाय सुद्धा ठेवून देणार नाही. साहेब, येतो आम्ही. अम्मासाहेब, तुम्ही राज्याभिषेकाच्या तयारी लागा. हो हो, लगेच लगेच. साहेब, हे बरं झालं. आणि आणखीन एक आनंदाची बातमी सांगायचीच राहून गेली. ती कोणती? अहो, आणखी 10 अमात्यांनी आपल्याला पाठिंबा देण्याचं कबूल केलंय. म्हणजे मंत्री परिषदेमध्ये आपलं बहुमत होणार तर? होणार. हा, पण त्यासाठी मी त्यांना महामंत्रीपद देण्याचं कबूल केलंय. पण मेघराज, हे कसं शक्य होईल? एक मंत्रीपद 10 जणांना कसं देता येईल? ताईसाहेब, खरंच तुम्ही वेडे आहात. अहो, असल्या कामासाठी अशी आश्वासनं द्यावीच लागतात. आणि एकदा का आपलं काम झालं की कोण विचारतोय त्यांना? तुम्ही म्हणजे चाणाक्ष आहात. सुमन कुमार एकदा का सम्राट झाला की महामंत्री मीच होणार. कारण त्याला योग्य वेळी योग्य सल्ला देण्यासाठी विश्वासूच माणूस पाहिजे. उगाच त्याची नेमणूक करून कसं चालेल? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. चला आर्यपुत्र, चला. थोडा वेळा फडणवीस सरकारचा आदेश आहे. चला. थोडा म्हणताय ना. काय घडलं? हा काय उत्तर पडा चाललंय? सोडा त्यांना. राणी सरकार, हा काय प्रकार आहे? मला पकडून इथे आणण्याचं कारण काय? आर्यपुत्र, आम्ही तुम्हाला 3 वेळा निरोप पाठवून देखील तुम्ही आमच्या भेटीस आला नाही. तुम्ही स्वतःला समजता तरी कोण? राणी सरकार, मांडलिक राजे उठाव करण्याच्या तयारीत होते. त्यांना शांत करण्यासाठी आम्ही गेलो होतो. तसा आपणास निरोपही पाठवला होता. पाहिलं ताईसाहेब, झालं की नाही आमचं खरं. अहो, आर्यपुत्र कधी आज्ञेचा अवमान करणार नाही. आर्यपुत्र, तुम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही नेहमी आहोत. येथे बोलवण्याचं कारण कळेल का मला? सांगा मेघराज. आर्यपुत्र, आपण शहाणे आहात, सुज्ञ आहात. विशेष म्हणजे ताईसाहेबांच्या मर्जीतले आहात. काय सांगायचे ना ते सरळ सांगा. सांगतो सर. राजकीय परिस्थितीनं विचित्र वळण घेतलेलं आहे. अहो, मगधावरती एक वेगळं संकट आलेलं आहे. तो अशोक, दासीपुत्र अशोक, मगधाचा सम्राट होऊ पाहत आहे. हे अरिष्ट आपल्याला टाळायचं. कारण काहीही झालं तरी सुमन कुमारच मगध सम्राट व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं. आपल्याला काय वाटतं? खरं सांगायचं तर त्याचं काय? राणी सरकार, बुळबुळीत उत्तर नको, स्पष्ट काय ते बोला. आता स्पष्टच सांगतो. सम्राट पदाचा निर्णय मंत्री परिषद घेईल आणि तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल. पण सुमन कुमार थोरला आहे. शिवाय मरते समय महाराजांनी सांगितलंच होतं की सुमन कुमाराला सम्राट करा म्हणून. पण मंत्री परिषदेला काय अडचण? आता स्पष्ट सांगतो ना, सम्राट पदाचा निर्णय मंत्री परिषद घेईल आणि तो निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागणार. म्हणजे तुम्ही काय अशोकाला सम्राटपदी बसवणार आहात की काय? मी तसं म्हटलेलं नाही. आर्यपुत्र, मंत्री परिषदेमध्ये तुम्ही सुमन कुमाराच्या नावाचाच आग्रह धरायचा. मी कुणाच्याही नावाचा आग्रह धरणार नाही. धरावा लागेल. कारण अनेक अमात्यांनी आम्हाला पाठिंबा देण्याचं कबूल केलेलं आहे. आपणही आम्हाला सहकार्य करा, त्यातच तुमचं हित आहे. ठीक, हे मला मान्य नाही. त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. सम्राटपद सोडून तुम्ही मागाल ते द्यायची तयारी आहे. इमान विकून मगध साम्राज्याला कलंकित करणारा मी नाही. अमात्य, मगध सम्रांती पुढे उभ्या आहात तुम्ही. जरा नीट विचार करून उत्तर द्या. नीट विचार करूनच सांगतोय. माझा निर्णय हे पक्का मंत्री परिषद जे म्हणेल ना त्याप्रमाणेच होईल. अशोकाला सम्राट होण्याचा काय अधिकार आहे अमात्य? अधिकार आहे की नाही हे मी सांगू शकत नाही. अमात्य, आपण जर आम्हाला पाठिंबा दिला नाही तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही, लक्षात ठेवा. परिणामांची पर्वा मी करीत नाही मेघराज. आर्यपुत्र, हा आमचा अपमान आहे. आमची मर्जी आहे म्हणून तुम्ही अमात्यापदावर आहात हे लक्षात असू द्या. या अमात्य पदाची मला गरज नाही राणी सरकार. एवढी खंबळी, एवढी मस्ती कोण आहे तिकडे?
आज्ञा असेल अनेकांचा. तुमची जीभ छाटा आणि आमदार कोठ्यात डांबून ठेवायला जा तू. पुत्र तुम्ही काय वापरता या अन्यायाचा दंड तुम्हाला द्यावा लागेल द्यावा लागेल. युवराज, या सम्राट पदासाठी आणखी किती जणांचे बळी द्यावे लागणारे कोण झाले? सेनापती, आपल्याला अधिक वेळ न दवडता पाटलीपुत्रावर हल्ला केला पाहिजे. नाही युवराज, आपण असा उताविळापणा करू नका. आचार्य राधागुप्तांचा संदेश येईपर्यंत आपण मनावर संयम ठेवा. आचार्य राधागुप्त यातनं काहीतरी मार्ग काढतील. आचार्य राधागुप्त मार्ग काढेपर्यंत तिकडं सुमंत कुमार मगध साम्राज्याच्या सम्राटपदी स्वतःला राज्याभिषेक देखील करून घेईल. ते शक्य नाही युवराज. का शक्य नाही? का शक्य नाही? थोरल्या मातोश्रींनी सगळी सूत्र हातामध्ये घेतली आहे. कुणाला पदाचं कुणाला धनाचं आमिष दाखवून अमात्यांना आपल्या बाजूला वळवणं मातोश्रींना अवघड नाही. हे आम्हालाही माहीत आहे. पण आचार्य राधागुप्तांची धडपड तुमच्यासाठीच चालली आहे. आचार्यांच्या कर्तृत्वाविषयी आम्हाला शंका नाही. युवराज, पण विरोधात लढणं, महासत्तेच्या विरोधात लढणं तितकं सोपं नाही. युवराज, आचार्य राधागुप्त आर्य चाणक्याचे शिष्य आहेत. ते सहजासहजी हार पत्करणार नाही. कुठलाही संघर्ष न करता ते तुम्हाला सम्राटपद मिळवून देतील. आपण जरा सबुरीने खाऊ. युद्ध करण्याचा आमचा देखील मनसुबा नाही सेनापती. पण पात्रता नसताना सुमंत कुमारनी सम्राट होणं आम्हाला मंजूर नाही. ज्याला तक्षशिलेसारखा प्रांत सांभाळता आला नाही तो राज्यकारभार काय करणार? बरोबर आहे. राज्याची जबाबदारी समर्थपणे पेलण्याची ताकद त्यांच्यात नाही हे सत्य कुणीही नाकारणार नाही. ज्याच्या अंगी पात्रता असेल तोच सम्राट झाला पाहिजे. मग तो युवराज असो अथवा नसो. आम्ही आमची पात्रता सिद्ध केलेली आहे. तक्षशिलेचं बंड आम्ही शमवलं. इतकंच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी बंड झालं त्या सर्व बंडांचा बिमोड आम्ही केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही यशस्वी झालेलो आहोत. युवराज, आपल्या पराक्रमाबद्दल काही शंकाच नाही. म्हणून तर प्रजेचा आपल्याला पाठिंबा आहे. या जशी आपली आज्ञा. युवराजांचा विजय असेल. या या आचार्य, बोला, आमच्यासाठी काय संदेश आणलाय? युवराज, संदेश सांगण्यापूर्वी एक महत्वाची जाणीव करून दे. हा निर्णय मंत्री परिषदेने घेतलेला आहे. याला आपण नकार देऊ नये हे सांगण्यासाठी मी स्वतः मुद्दाम इथे आलो. मंत्री परिषदेनं कोणता निर्णय घेतलाय आम्हाला कळू तरी द्या. मंत्री परिषदेने द्वंद्व युद्धाचा निर्णय घेतलेला आहे. तो तुम्हाला अमान्य करता येणार नाही युवराज. का टाळता येणार नाही? मगध साम्राज्यावर त्या फक्त अशोकाचा अधिकार आहे. त्याच्या निर्णयाचा तुम्ही गांभीर्याने विचार करायला नको? त्याला तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे होतं. अरे मगध साम्राज्य काय पण त्याची चिमूटभर मातीही तुला मिळणार नाही. युवराज, सुमंत कुमार आणि आपल्यात युद्ध झालं तर त्यात मगधाचं सैन्य ठार होणार. हे टाळण्यासाठी आपण दोघांनीच द्वंद्व युद्ध खेळावं आणि त्यात जो विजयी होईल त्याच्या हाती मगधाची सत्ता सोपवण्यात यावी असा निर्णय मंत्री परिषदेने घेतलेला आहे. मंत्री सैनिकांनी परिषदेने हा निर्णय लढण्यापेक्षा- घेतलाच कसा? आम्ही द्वंद्व युद्धाला घाबरतो असं नव्हे, पण वाघाने वाघाशीच लढायचं असतं, शेळी संग नव्हे. सैनिकांनी लढण्यापेक्षा आम्हाला स्वतःला रणांगणामध्ये लढण्यात आनंद वाटतो. सांगा त्या भ्याड सुमंत कुमाराला आम्ही द्वंद्व युद्धासाठी तयार आहोत म्हणून. महामंत्री मी भ्याड नाही, भित्राही नाही, मृत्यूला घाबरणारही नाही. राजघरातील रक्त आमच्या अंगात वाहत आहे. द्वंद्व युद्धाचं आव्हान आम्ही स्वीकारलंय. मंत्री परिषदेने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. मंत्री परिषदेने घेतलेला निर्णय आम्हाला देखील मान्य आहे.
संपन्न मौर्य कुलोत्पन्न राजाधिराज मगधापती सम्राट अशोकाचा सकल ऐश्वर्य संपन्न मौर्य कुलोत्पन्न राजाधिराज मगधापती सम्राट अशोकाचा 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 अमात्य बंधूंनो, ज्याच्यासाठी अट्टहास केला होता ते मगध साम्राज्याचं सम्राट पद आम्ही प्राप्त केलेलं आहे. आणि हा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी आमच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत, याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे. आम्ही जरी मगधचे सम्राट असलो तरी जनतेचे नम्र सेवक आहोत, तेव्हा यापुढे जनतेच्या हिताचेच निर्णय घेण्यात येतील. मगध साम्राज्यातली प्रजा सुखात आणि आनंदात राहावी याकरता कटाक्षानं प्रयत्न करण्यात येतील. अन्याय अत्याचार करणाऱ्यांना जबरदस्त शासन करण्यात येईल. मगध साम्राज्याच्या सीमा 3ही समुद्रापर्यंत भिडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये मगधाचा ध्वज फडकण्यासाठी प्रसंगी आम्ही प्राण पणाला लावू. प्रशासनामध्ये आम्ही छोटासा बदल केलेला आहे. यापुढं आमचे सल्लागार म्हणून खल्लाटक काम पाहतील. सम्राट, आम्हाला सेवामुक्त केलं तर फार बरं होईल. नाही, आपल्या अनुभवाचा राज्याला फायदा झाला पाहिजे. जशी आपल्या आणखीन दुसरा बदल असा, यापुढं महामंत्री म्हणून राधागुप्त काम पाहतील. सम्राट, माझ्यासारख्या सामान्य माणसाचा एवढा मोठा बहुमान? ती गोष्ट आवश्यकच आहे. आजच्या कामकाजाला सुरुवात करा. जशी आपली आज्ञा. सम्राट, आपण मगध सम्राट झाला आहात, याचा आनंद आपल्या प्रजेला जसा झालेला आहे तसाच देशोदेशीच्या राजा महाराजांना सुद्धा झालेला आहे. त्यांनी आपल्या सन्मानार्थ काही भेटवस्तू पाठवलेल्या आहेत, त्यांचा आपण स्वीकार करा. महामंत्री, त्या भेटवस्तूंचा आम्ही स्वीकार केलेला आहे असा संदेश त्यांना पाठवून द्या. जशी आपल्या आणखीन काही? कलिंग राजाकडून एक संदेश आलेला आहे. वाचा. मगधापती सम्राट अशोक, आपल्याला सुदैवानं साथ दिली म्हणून आपण मगध सम्राट झाला आहात याचा आम्हाला आनंद झाला आहे असं नाही. तरीही आम्ही आपणास मदत करण्यास तयार आहोत, पण आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याचे उत्तर तलवारीनेच दिले जाईल. आम्ही आपले मांडलिकत्व कदापिही स्वीकारणार नाही. आम्ही कुणाचेही गुलाम होणं आम्हाला मान्य नाही. आम्ही स्वतंत्र होतो, स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्रच राहणार आहोत. तरी आमच्या वाटेला जाण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका. तो खलिता आपल्या दप्तरात काळजीपूर्वक जपून ठेवा. जशी आहे. यथावकाश आपण त्याचा विचार करू. बोला, आणखीन काही? एक तक्रार मांडायची. सेनापती. जी महामंत्री. घेऊन या का? त्यांचे हात मोकळे करा. पण राणी सरकार. महामंत्री, मातोश्रींच्या इच्छेप्रमाणे होऊ द्या. अगोदर मुक्त करा त्यांना. जशी आपल्या. मातोश्री, सुमन कुमारला मगधचा सम्राट करण्यासाठी आपण अनेक दुष्कृत्य केली. आमच्यावर मारेकरी घालण्या इतपत तुमची मजल गेली.
आता बाजी उलटली, आम्ही यशस्वी झालो. सांगा तुम्हाला कोणतं शासन करू? तुमचा कडेलोट करू का शिरच्छेद करू? युवराज, थांबा मातोश्री, आपल्या आज्ञेचा आम्ही भंग करतोय, आम्हाला क्षमा करा. पण आम्हाला ह्यांचा हिशोब चुकता करू द्या. मामाश्री बोला, तुमची शेवटची इच्छा काय? बोला. महाराज, आम्हाला क्षमा करा. महाराज, आम्हाला क्षमा करा. पोटच्या पुत्राची शपथ घेऊन सांगतो, सुमन कुमाराला सम्राटपद बसवण्याच्या कटात माझं बिलकुल अंग नव्हतं. पण ताईसाहेबांच्यामुळे माझा नाईलाज झाला. पाहिलंत मातोश्री, पाठचा भाऊ सुद्धा प्रसंग उलटल्यानंतर कसा शब्द फिरवतोय ते. मामाश्री, तुमच्या दुर्दैवानं तुम्ही आमचे बंदी झालात. पण चक्र उलट फिरतं. आमचं दुर्दैव निर्माण होतं तर आम्ही तुमचे बंदी झालो असतो, तर तुम्ही वेगळाच अवतार धारण केला असता. महाराज, मला क्षमा करा. तरी देखील मामाश्री, आम्ही तुम्हाला जीवदान देतो आहोत. जा सेनापती, मामाश्रींना घेऊन जा. धन्यवाद, धन्यवाद महाराज, धन्यवाद. चला मामाश्री. अशोक, अशोक नाही, सम्राट अशोक म्हणा. सम्राट, आजपर्यंत आम्ही कुणापुढेही हात पसरले नाही. आज पदापासून तुमच्या पुढे प्राणाची याचना करत आहोत. तेवढं प्राणाचं दान द्या. चुकलात मातोश्री, तुम्ही फार चुकलात. पिताजींच्या इच्छेचा अवमान केलात. आमच्या भावभावनांचा चुराडा केलात. आमच्या भावभावनांचा चुराडा केलात. तुम्हाला आता क्षमा नाही. तुम्हाला क्षमा नाही. भर दरबारामध्ये दासी पुत्र म्हणून आम्हाला हिणवलं. 1000 इंगळ्या काळजाला डसल्याचं दुःख झालं. 1000 इंगळ्या डसल्याचं दुःख. पण थोरल्या मातोश्रींना आमच्या वेदना कधी दिसल्याच नाही. 25 वर्ष हे हुंदके उरात दाबून आम्ही जगतो आहोत. या दुःखाची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. या दुःखाची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. ज्यांनी आम्हाला जिवंतपणे यातना दिल्या, त्या पाशवी वृत्तीच्या सैतानांना आम्ही जिवंत सोडणार नाही. युवराज, काय करता तुम्ही? नाही मातोश्री, नाही. आम्हाला तुमच्याप्रमाणे निर्दयी होता येणार नाही. तुम्ही आमच्याशी सूड भावनेने वागलात, पण आम्ही मात्र तुम्हाला शेवटपर्यंत सन्मानानंच वागू. आमचा जीव घेण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण आम्ही मात्र तुम्हाला जीवदान देतो आहोत. शाबास युवराज, शाबास. तुमची माता झाल्याचा मला अभिमान वाटतो. सुभद्राजी, क्षमा कर का मला. चुकली का मी? हा काय वेगळेपणा करता आहात? विसरून जाते सारं. आमच्या मनात तुमच्याबद्दल काही राग नव्हता. पुत्रप्रेमाने आणि सवती मत्सराने आंधळी झाली होती का मी? क्षमा कर मला, क्षमा कर. विसरून जाते सारं. महामंत्री, राजमहालामध्ये थोरल्या मातोश्रींशी प्रथम सारखीच बडदास्त ठेवा. त्यांना कुठल्याही गोष्टीत कमतरता पडू देऊ नका. जशी आज्ञा. सम्राट, सम्राट नाही, अशोक म्हणा मातोश्री, अशोक म्हणा. अशोक, तुम्ही केलेल्या उपकाराची फेड आम्हाला करता येत नाही. त्याबद्दल क्षमा करा मला. नाही मातोश्री, नाही. उपकाराची भाषा वापरून आम्हाला पर्क लेखू नका. हा सम्राट अशोक तुमचाच मुलगा आहे. होय बेटा, तू माझाच मुलगा आहेस. माझाच. नाही राणी, तुमचे विचार आम्हाला पटणारे नाही. ते राष्ट्राच्या हिताचं नाही आणि आमच्याही हिताचं नाही. म्हणजे तुमच्या हिताची कदर आम्हाला नाही असं तुम्हाला? नाही, असा गैरसमज करून घेऊ नका. पण तुम्ही बौद्ध आचार्यांच्या संगतीत वाढलेले आहात. त्यांच्या आचार विचारांचा प्रभाव तुमच्यावरती आहे. आणि आम्हाला तर युद्ध करण्यात आणि मृगया खेळण्यात आनंद वाटतो.
काही चुकलं का आमचं? छे छे, काही चुकलं नाही. तुमचे विचार वेगळे, आमचे विचार वेगळे. आपल्याला आमची एक विनंती, राज्य कारभारातून थोडासा सवड काढून आपण बौद्ध आचार्यांचं प्रवचन जरूर एकदा ऐकावं. राणी, जरूर आहे. विचारवंतांचे आणि प्रज्ञावंतांचे विचार ऐकायला आम्हाला अतिशय आवडतं. पण राणी, सध्या आम्हाला सवड नाही. सवड मिळताच आम्ही तुम्हाला जरूर कळवू. आणखी एक गोष्ट आपल्याला सांगायची. बोला. आपल्या राज्यात लोक होम हवन यज्ञ करून निष्पाप पशुपक्ष्यांचे बळी देतात. ती हत्या होऊ नये असं आम्हाला वाटतं. राणी, तो एक धार्मिक विधी आहे. ईश्वराला प्राप्त करून घेण्याचा तो एक भक्तिमार्ग आहे. निरपराध प्राण्यांचे बळी घेऊन देव प्रसन्न होतो. लोक चुकीच्या मार्गाने जातात असं आपल्याला नाही वाटत. तो लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे राणी. आणि राज्यकर्त्यांनी धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करू नये असंच आम्हाला वाटतं. राज्यकर्त्यानं प्रजेचं हित पहिल्यांदा करायचं असतं. म्हणजे आम्ही प्रजेचं हित पाहत नाही असं म्हणायचं की काय तुम्हाला? राणी, सत्ता संपादन केल्यापासून आम्ही प्रजेचाच विचार करतो आहोत. एवढ्या चांगल्या कार्याला हिंसेचं वळण लागू नये एवढंच सांगते स्वामी. प्रजेच्या हितामध्ये हिंसा कुठे दिसली तुम्हाला राणी? आपण कलिंग देशावर स्वारी करणार आहात. राज्यकर्त्यांना राज्य विस्तार करायचा असतो, पण त्यामुळे मनुष्याने होणार. अनेक सैनिकांना आपला जीव गमवावा लागणार आहे. युद्ध म्हटलं की या गोष्टी अटळ आहेत राणी. या गोष्टी अटळ आहेत. आम्ही कोणी आचार्य, स्वामी, कोणी भिक्षुक नाही. राज्यकर्ते आहोत आणि राजधर्माचंच पालन आम्ही करणार आहोत. राजधर्मापेक्षा मानवधर्म हा श्रेष्ठ आहे. ते आम्हालाही मान्य आहे. पण राणी, आमचे पितामह चंद्रगुप्त मौर्य आणि आमचे पिताश्री बिंदुसार राजे यांना कलिंग देश जिंकता आला नाही. तशी खंत त्यांनी आम्हाला वेळोवेळी बोलून दाखवली. त्यांची इच्छा म्हणून आणि आमची महत्वाकांक्षा म्हणून आम्ही कलिंग देशावर स्वारी करणार आहोत. चक्रवर्ती सम्राट होण्याचं आमचं स्वप्न आहे राणी. आपण भारतवर्षच नव्हे तर जग जिंकून जगज्जेता व्हावं. पण ते जग प्रेमानं जिंकावं. राणी, तुमचे विचार आम्हाला पटणारे नाहीत. आम्हाला निरुत्साहित करू नका आणि आम्हाला सल्ला देण्याची तसदी पण घेऊ नका. आपल्या वर्तनात जर परिवर्तन होणार नसेल तर आम्ही पुन्हा पाटलीपुत्रात पाय ठेवणार नाही. आमच्या भेटीसाठी आपल्याला उज्जैनीलाच यावं लागेल. येतो आम्ही. राणी, सम्राटांचा विजय. बोला. सम्राट, कलिंग राजाकडून खलिता आले. कलिंग राजाकडून खलिता. वाचा. फारच उर्मट भाषेत लिहिलंय. वाचा महामंत्री. सारं काही ऐकून घेण्याची तयारी आमची. जशी आपली. सम्राट अशोक, तू आम्हाला युद्धाची भीती दाखवू नकोस. आम्ही फॅड नाही, डरपोक नाही. वाघाशीही झुंज खेळणारे आम्ही क्षत्रिय आहोत. जगायचं तर ताठ मानेनं आणि ते जर जमलं नाही तर मृत्यूला पाठीशी घालायचं असा आमचा बाणा आहे. आम्ही स्वतः कुणाशीही युद्ध करत नाही. पण जर कोणी आमचं स्वातंत्र्य हिरावून पाहत असेल तर त्याच्याशी आम्ही प्राणपणानं लढू. कलिंग हा मर्दांचा देश आहे. लढून मरतील पण शरणागती पत्करणार नाही. तू जरी या युद्धात जिंकलास तरी तो तुझा पराभवच असेल. कारण कलिंग देशाची माती तुला जिंकता येईल पण इथली माणसं तुला कदापिही जिंकता येणार नाहीत. तेव्हा स्वतःला सम्राट समजणाऱ्या दासीपुत्र अशोका, तुझे युद्धाचे आव्हान आम्ही स्वीकारित आहोत. पाहिलं महामंत्री, हा कलिंगराज खारवेल स्वतःला सामर्थ्यवान समजतोय. ते गैरसमज आहे हा त्याचा. आम्ही अनेक वेळेला त्याच्यापुढे शरणागतीचे प्रस्ताव ठेवले पण उर्मटपणानं त्याने ते प्रस्ताव धुडकावून लावले. अशा खमेडखोर माणसाची मस्ती जिरलीच पाहिजे. सम्राट जरा स्पष्टच बोलतो, क्षमा असावी. पण कलिंग देश जिंकणं तसं इतकं सोपं नाहीये. सम्राट अशोकाला कोणतीही गोष्ट अवघड नाही. जिथे अशोक आहे तिथे विजय ठरलेला आहे. पराभवाचं जगणं क्षणभरही आम्हाला मान्य नाही. युवराज, मला एवढंच सुचवायचं आहे की ते राज्य जरी छोटं असलं
तरी तेथील जनता स्वातंत्र्यप्रिय आहे. वेळ प्रसंगी प्रजा ही सैनिकाच्या खांद्याला खांद्या लावून शत्रूच्या विरोधात लढत असते. तेव्हा अगोदर आपण छोटी छोटी राज्य हस्तगत करू आणि मग कलिंग देशावर स्वारी करूया. नाही, अगोदर कलिंग देशावर स्वारी करण्यात येईल आणि मग छोट्या छोट्या राज्यांचा विचार करण्यात येईल. विजयश्री खेचून आणण्याची ताकद आपल्या सैनिकांकडे आहे. आम्ही कलिंग देश जिंकू यात आम्हाला अजिबात शंका वाटत नाही. होय, आमच्याकडे 6 लक्ष पायदळ, 30,000 घोडदळ आणि 9,000 हत्तीदळ एवढं प्रचंड चतुरंग सैन्य असताना आमचा पराभव होईलच कसा? उद्याच्या उद्या आपली चतुरंग सेना कलिंग देशाकडे पाठवा. कलिंग देश जिंकणं आपल्याला अवघड नाही. मगध साम्राज्याचा ध्वज कलिंग देशाच्या राजधानीवर फडकलाच पाहिजे. चला, तयारीला लागा. जशी आपली सेनापती, प्रचंड सैन्य म्हणून घाबरून जाऊ नका. विजय आपलाच होणार आहे. सर्व कलिंगवासियांचा आपल्याला पाठिंबा आहे. कित्येक माता भगिनीने आपल्या अंगाखांद्याचे दाग दागिने सुद्धा युद्धाला मदत म्हणून पाठवलेले. पण महाराज, अनेक विचारवंतांनी विनंतीपत्र काढलेले. शक्यतो युद्ध टाळावे असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे युद्ध अशोकानेच आपल्यावर लादलेलं आहे. युद्ध करायची आमची मुळीच इच्छा नाही. सर्व गणराज्यांनाही अशोकाचा निर्णय पटलेला नाही महाराज. तर आपण त्यांच्याकडे मदत मागितली तर? नाही, ते आपल्याला मुळीच मदत करणार नाही. अशोकाच्या विरोधात जाऊन ते संघर्ष करायला तयार होणार नाही. खरं तर सर्व गणराज्यांनी मिळून अशोकाला हटवलं पाहिजे. नाहीतर उद्या तो एक एक राज्य आपल्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही महाराज. सारी गणराज्य विनाशाच्या टोकाला येऊन उभी राहिलेली आहे. आणि हे गणराज्यातील राजे लोकांना समजत नाही. हेच आपलं दुर्दैव आहे. आणि म्हणूनच अशोकाची ही अतिरेकी प्रवृत्ती आपल्यालाच मोडून काढली पाहिजे. पण महाराज, अशोकाच्या प्रचंड सैन्यापुढे आपला टिकावं लागणं तसं. सेनापती, म्हणून का आपण शरणागती पत्करायची? तुम्ही युद्धाला घाबरतात? नाही महाराज, आम्ही भीतीपोटी बोलत नाही. मग काय म्हणायचं तुम्हाला? आम्हाला एवढंच म्हणायचंय की अशोकाची सरळ न लढता जरा वेगळ्या मार्गाचा अवलंब केला तर. म्हणजे अशोकाचे नातेवाईक मामाश्री आपल्याला मदत करू इच्छित आहेत. सेनापती, युद्ध काळात कुणावर विश्वास ठेवायचा नसतो. कदाचित आपल्याला अडचणीत आणण्याकरता अशोकानेच हा डाळ रचला नसेल कशावरून? नाही महाराज, तशी आम्ही पूर्ण खात्री करून घेतलेली आहे. अशोकानं सुमन कुमारला ठार केल्यापासून मामाशी सुराने पेटलेले आहेत. त्याचा त्यांना बदला घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यांना आमच्या समोर हजर करा. जशी आपली आज्ञा महाराज. कोण आले तिकडे? मामाशींना पाठवून द्या. प्रणाम महाराज. मेघराज, सेनापतींनी आम्हाला आपल्याबद्दल संपूर्ण कल्पना दिलेली आहे. आमच्याशी दगाबाजी कराल तर याद राखा. छे, अहो दगाबाजी करणार नाही असं वचन दिलं आम्ही सेनापतींना. आपण आम्हाला जी मदत करणार आहात त्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला काही देणार नाही. मला काहीही नको महाराज. फक्त त्या अशोकाला माझ्या स्वाधीन कर. त्याचा जीव घ्यायचा आहे. माझ्या बहिणीची इच्छा पूर्ण करायची आहे. सुमन कुमाराच्या मृत्यूचं दुःख ती अजून विसरलेली नाही. तिच्या डोळ्यातील अश्रू अजून आटलेले नाहीत महाराज. तुमच्या भावनेची आम्ही कदर करतो, पण आमच्याकडील एकच शब्द त्यांना कळता कामा नये. नाही कळणार. आणि अशोकाकडे सर्व बित्तम बातम्या आम्हाला समजल्या पाहिजे. तशी हवं तर शपथ घ्या माझ्याकडून. नाही, त्याची जरुरी वाटत नाही आम्हाला. मामाश्री, तुम्ही आपल्याला डावपेचाविषयी जरा महाराजांना कल्पना द्या. हो महाराज, माझं असं म्हणणं आहे, म्हणजे तुम्हाला पटतंय का बघा. बोला. अशोकाच्या सैनिकासारखा पेहराव करून आपले सैनिक त्यांच्या सैनिकात घुसवायचे आणि एकदम हल्ला करायचा. त्यामुळं अशोकाचं सैन्य आपापसात लढत आहे असं चित्र दिसेल. पण ही कामगिरी बिनधोकपणानं पार पाडायची जबाबदारी आपल्यावर राहील. हे काम मी प्रत्येक करणारच महाराज. दुसरं असं की त्या अशोकाला काही भाडोत्री सैन्य आणलेलं, त्यांना आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवून घेतलेलं आहे. आपल्याला सहकार्य करणाऱ्यांना मोठमोठी बक्षिसं जाहीर करा. होय महाराज. या युद्धात अशोकाचा पराजय झालाच पाहिजे. हो, होणारच महाराज. आपण जर आम्हाला प्रामाणिकपणानं मदत केली तर
आम्ही आपली इच्छा पूर्ण करू. या आता. जशी या. सेनापती. जी महाराज. याच्यावर नीट लक्ष ठेवा. अशी धगाबाज माणसं जशी अन्नदात्यावर उलटतात तशी आश्रयदात्यावरही उलटतात. याच्या हालचालीवर बारीक नजर असू द्या. थोडा जरी संशय आला त्याला जिवंत ठेवू नका. जशी आपली आज्ञा महाराज. आणि हो, रणांगणावर आपले सैन्य उभे करताना प्रथमतः आडवी जंगलातील टोळीवाल्यांना पुढे करा आणि त्यांच्या मागे हत्ती दळ एखाद्या भिंतीसारखं उभं करा. त्याच्या मागे घोडदळ आणि पायदळ ठेवा. आपल्या आज्ञेप्रमाणे होईल महाराज. एक गोष्ट लक्षात ठेवा, शत्रू पक्षातील एकही सैनिक आपल्या राजधानीत शिरकाव करणार नाही याची काळजी घ्या. जशी आपली आज्ञा. आम्ही जातीला रणांगणावर हजर राहणार आहोत. जशी आपली आज्ञा महाराज. या तुम्ही. महाराजांचा विजय असो. महाराज, आपल्याला भेटण्यासाठी आचार्य खल्लाटक आलेले आहेत. आचार्य? होय महाराज. ते पाठवून द्या. जशी आपली आज्ञा महाराज. कदाचित युद्ध न करण्याचा निर्णय घेतला असेल. या आचार्य या. सर्व कलिंगवासियांच्या वतीनं मी आपलं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. बोला, येण्याचं प्रयोजन? मी स्वतः येथे आलो याचं कदाचित आपल्याला आश्चर्य वाटलं असेल, पण युद्धाची रीतच अशी आहे की अगोदर शांतता राखण्याच्या जेवढ्या वाटा शोधता येतील तेवढ्या वाटा शोधाव्यात आणि अपरिहार्य झालं तरच युद्ध करावं. आम्ही युद्धाला प्रवृत्त झालो असतो तरी आम्हाला युद्ध नकोय. आपण विनाकारण युद्ध वाढवून घेताय. आपण चुकीचं बोलतायत आचार्य. प्रदेश जिंकण्याची प्रबळ इच्छा तुम्हाला दिलेली नाही कलिराज, प्रदेश जिंकण्याची आमची मुळीच इच्छा नाही. आणि आपल्याला माहितच आहे की नंदरायाच्या काळापासून कलिंग हा मगधाचा सीमास्तंभ भाग मानला गेला. तोच वारसा पुढे नंदरायाच्या काळापर्यंत आला. म्हणून मगध सम्राटाची अशी इच्छा आहे की तीच तिथे पुढे चालू राहावी. कलिंग हा मगधाचा सीमास्तंभ भाग मानला जावा. त्यावेळी आम्ही नमतं घेतलं म्हणून स्वतः नमून राहिला पाहिजे का? कलिंगाचा मगधाशी संबंध राहील तो फक्त मैत्रीचा. पण भारतवर्ष एक आणि अखंड राहावं अशी मगध सम्राटाची इच्छा आहे. त्यामुळे परकीयांची वरचढ होणारी आक्रमणं कमी होती आणि कुणी आक्रमण केलंच तर ते समर्थपणे परतावून लावता येईल. पण आपल्यातच एकी नसेल तर परकीय याचा फायदा घेतील आणि भारतवर्षाची अखंडत्व धोक्यात येईल. हे घडू नये असं आम्हाला वाटतं. परकीयांची दोन हात करायला कलिंग देश समर्थ आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्या मगध सम्राटापुढे आम्ही कधी मान चुकवणार नाही. मयात आम्ही नष्ट झालो तर चालेल. परिणामाचा पूर्ण विचार करूनच आपण उत्तर द्यावं. आमचं हेच उत्तर असेल. याचा परिणाम महाभयानक होईल त्याची पर्वा आम्ही करत नाही. आम्ही युद्धाला तयार आहोत. घ्या तुम्ही. युद्धाची परिस्थिती आम्हाला समजली पाहिजे. तशी व्यवस्था केली आहे. चला मामाश्री, चला मंत्र्यांना. मामाश्री, सांगा आपला पराक्रम सम्राटांना कळू द्या जरा. बोला. हा काय प्रकार आहे? बोला बोला मामाश्री. तुम्हाला बोलता येतं ना? ते बोलणार नाहीत सम्राट. ते बोलणार नसतील तर आम्ही त्यांना बोलतं करू. मुख्यालाही बोलतं करण्याची कला आम्हाला अवगत आहे. बोला मामाश्री. महाराज, आम्ही शत्रूशी संधान बांधून त्यांचं सैन्य आपल्या सैनिकामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला असं ह्यांचं म्हणणं. नाही सम्राट, मामासाहेब खोटं बोलतायत. आपल्या गुप्त हेरांनी तसं. मग तुमचं म्हणणं काय आहे? हे खोटं आहे महाराज. मामाश्री, आमच्या नजरेला नजर भिडवून ताठ मानेनं सांगा आम्हाला की तुम्ही निरपराध आहात म्हणून. मी म्हणजे महाराज मला क्षमा करा. महाराज मला क्षमा करा. महाराज मला क्षमा करा. चुकलं, पुन्हा नाही करणार महाराज. पुन्हा नाही करणार. मामाश्री, आम्ही तुम्हाला जीवदान दिलं त्याचे असे पांग फेडता तुम्ही? सम्राट. मामाश्री, तुम्ही जिवंत राहण्याच्या लायकीचे नाही. सम्राट. सेनापती, महाराज यांचा शिरच्छेद करा. सम्राट घेऊन जा.
ते अजूनही आम्हाला समजलेले नाही. आपला दूत येतच असेल. महाराज आमचा विजय आहे. महाराज आपल्या पायदळानं कलिंग सैनिकांना राजधानीपर्यंत मागं हटवलं. शाबास, हाच आवेश कायम ठेवा. होय महाराज. सूर्यास्तापर्यंत कलिंग देशावर मगधाचा ध्वज फडकलाच पाहिजे. यासाठी आपले सैन्य प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. आपल्याकडे प्रचंड सैन्य आहे. ठेचून काढा, एकेकाला ठेचून काढा. प्रचंड सैन्य असल्यामुळे विजय आपलाच आहे. हा महाराजांचा विजय असो. महाराज कलिंगराज प्रासादावर आपला ध्वज फडकलाय. महाराज आपण विजयी झालो आहोत. महाराज आपण विजयी झालोय. कलिंगराज हरलाय. शाबास, शाबास रे माझ्या बहादरांनो, शाबास. शाबास सेनापती, शाबास. सम्राट, आपण एक छत्री भारतवर्षाचे चक्रवर्ती सम्राट झाला आहात. सेनापती, सेनापती, आपल्या विजयाची सुवार्ता पाटलीपुत्राकडे कळवा. जशी आपली आज्ञा. उज्जैनीला आमच्या विदिशा राणीला देखील आमचा पराक्रम कळू द्या. होय महाराज. ज्या ज्या सैनिकांनी रणांगणावरती विशेष कामगिरी गाजवलेली आहे त्यांना बक्षीस जाहीर करा. महाराज आपण जरी जिंकलो असलो तर युद्ध अजून संपलेलं नाही. कलिंगराज खारवेल जिवंत आहे. कलिंगराज खारवेल जिवंत आहे. त्याचा कसून शोध घ्या. त्याला जिवंत अथवा मृत सापडून देणाऱ्या आपल्या सैनिकाला बक्षीस जाहीर करा. गुन्हेगाराला शासन हे झालंच पाहिजे. महाराज कदाचित कलिंगराज खारवेलने शेजारच्या राज्यात आश्रय घेतला असेल. त्या सगळ्या राज्यांना ठणकावून सांगा, कलिंगराज खारवेलला जर का आश्रय दिला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही. आम्ही त्यांना सुद्धा नेस्तनाबूत करू. जशी आपली आज्ञा. या तुम्ही. महामंत्री, आज आम्ही खूप खूप खुश आहोत. अनंतर वेळ हवं असाच हा प्रसंग आहे. सम्राट चंद्रगुप्त आणि बिंदुसार महाराज यांच्यापेक्षाही समर्थ असे सम्राट झाला आहात. महाराजांचा विजय असो. महाराज आपल्या भेटीसाठी बौद्ध आचार्य आले आहे. बौद्ध आचार्य? होय महाराज. पाठवून देता ना. जशी आपली. प्रणाम महाराज. या या आचार्य या. सार्वभौम चक्रवर्ती सम्राट आपले स्वागत करीत आहे. या. आज आम्ही खूप खुश आहोत. काय हवं असेल ते मागा. काय बोलायचं असेल तर मोकळेपणानं बोला. आमचं बोलणं सम्राटांना आवडेल का? का आवडणार नाही. आज काहीही ऐकायची तयारी आहे आमची. मग मला सांगा सम्राट, लाखो सैनिकांचं रक्त सांडून तुम्ही काय मिळवलं? आचार्य, आपण मर्यादा सोडून बोलत आहात. हो, त्याबद्दल सम्राटांनी मला क्षमा करावी. पण मला हे बोललंच पाहिजे. रणांगणावर रक्ता मांसाचा खच पडलाय. हजारो प्रेत इतस्ततः पसरली. आचार्य, महामंत्री बोलू द्या का? बोला आचार्य, बोला. असंख्य जखमी सैनिक प्राण जात नाही म्हणून तडफडतायत. त्यांचे नातेवाईक आर्त किंकाळ्या फोडून रडतायत, आक्रोश करतायत. एवढं रसभरीत वर्णन करून सांगण्याची काही एक गरज नाही. क्षत्रियाला शोभेल असाच पराक्रम सम्राटांनी केलेला आहे. हो, क्षत्रियाला शोभेल असाच पराक्रम केला ना सम्राटांनी. त्यांच्यामुळे गिधाडांना, कोल्ह्या कुत्र्यांना चांगलीच मेजवानी मिळाली. ते नक्कीच दुवा देतील सम्राटांना. आचार्य, तुम्ही जाऊ शकता. महामंत्री थांबा. बोलू द्या का? बोला आचार्य, बोला. काय सांगू सम्राट? सम्राट, अहो वर्णन करायला शब्द सुद्धा अपुरे पडतील. राजा रे सैतानाला ही लाज वाटेल असं क्रूर कर्म तू केलेस. तुझ्या सैनिकांनी सारी पिकं जाळून टाकलीत, विहिरीत तळ्यात विष टाकलंय. असाही आपल्यावरती तुझे सैनिक बलात्कार करतायत. असंख्य स्त्रिया आपली आबरू वाचवण्यासाठी स्वतःला जाळून घेत आहेत. माणसं, जनावरं उपासमारीनं तडफडून मरतायत. सगळीकडे हाहाकार माजला. पुरे झाला. या आता तू.
हो, येतो. यावंच लागेल. महामंत्री, आचार्य सांगतात त्या पद्धतीने दुष्कृत्य घडत असतील तर त्याचा ताबडतोब बंदोबस्त करा. नाही सम्राट, आपले सैनिक काहीही वांग करत नाहीयेत. रणांगणावर जाऊन आम्ही स्वतः पाहणी करणार आहोत. आता यावेळी? होय, आताच. चला. बाबा, हे काय झालं बाबा? बाबा, किती झालं? महामंत्री, जी सम्राट. ही माणसं कोण होते? बौद्ध भिक्षुक होते. बौद्ध भिक्षुक? आणि इथे रणांगणावर काय करतायत? जखमी सैनिकांची सेवा करत. कुणाचे जखमी सैनिक? आपले की शत्रू पक्षाचे? दोन्हीकडच्या सैनिकांवर उपचार करत होते. धिक्कार, धिक्कार असो, सम्राट अशोकाचा धिक्कार असो. कोण? सांभाळून बोल. कोण आहात तुम्ही? माझ्या देशाला आणि माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा तो उचकटणार. अरे, कुणापुढे बोलतोयस तू हे? यापुढे एक शब्द जरी उच्चारलास ना तरी प्राणाला मुक्षील. आवाज बंद करायचा. अरे, माझ्या वैभवशाली देशात, माझ्या वैभवशाली देशाचं एका स्मशानभूमीत रूपांतर केलं. माझ्या अजंता बहीण भावाला तुमच्या सैनिकाने निर्दयपणे बळी घेतला. माझ्या पत्नीची आबरू लुटून तिला ठार केलं. माझ्या पत्नीची आबरू लुटून तिला ठार केलं. आणि तरी पण मी बोलू नका, तरी पण मी बोलू नका. नाही बोलणार, नाही बोलणार. तर महाभयानक नरसंहार घडून आणणाऱ्या चक्रवर्ती सम्राटाचा मी जय जयकारच केला पाहिजे, नाही का? चालता होय कोण? जातो, जातो महाराज. नाही तर तुम्ही पण माझा जीव घ्याल. अरे, निरापराध लोकांचा जीव घेणाऱ्या अत्याचारी अशोकाचा विजय असो. अरे, क्रूर कर्म करणाऱ्या अशोकाचा विजय असो. विजय असो, विजय. का थांबलात तुम्ही?
अजून काय होय तुम्हाला? नरभक्षकांना लाखो लोकांचा जीव घेऊन अजून तुमचं मन भरलं नाही का? अरे मतिभ्रष्ट माणसा, एका चक्रवर्ती सम्राटासमोर तू बोलतोय याचा तरी भान ठेव. शब्द जरा जपून वापर. चक्रवर्ती सम्राट नाही, हा चक्रवर्ती सम्राट नाही, हा रक्तपिपासू सम्राट आहे. रक्तपिपासू सम्राट. मगरूर मरकटा, हरत मस्ती आलेली दिसते तुला. थांबा महामंत्री, हा दौरा त्यांच्या वयाचा जरा मान ठेवा. सम्राट, ज्याला सम्राटाचा मान ठेवायचं पडत नाही त्याला कशासाठी जिवंत ठेवायचं? काय हमलात एक असा पुढे ये, काय तुझी तलवार आणि काय माझ्या शरीराचे तुकडे तुकडे तुकडे. आजोबा, आजोबा जा तुम्ही, आम्ही तुम्हाला जीवदान देतो आहोत. जीवदान? मला जीवदान नकोय. जर तुझ्यासारख्या पाषाण हृदय सम्राटाकडून तर अजिबात नकोय. निर्दयी अशोका, आयुष्यात तुला कधी सुख समाधान शांती राग रांगोळी होईल तुझ्या साम्राज्याची. राग रांगोळी, राग रांगोळी होईल माझा शाप तुला अशोका. साम्राज्याची राग रांगोळी. महामंत्री, महामंत्री, चुकलो आम्ही, फार चुकलो. चक्रवर्ती सम्राट होण्यापायी आम्ही अनेकांचे जीव घेतले, त्यांची घरदारं उद्ध्वस्त केली. आमच्या महत्वाकांक्षेसाठी आम्ही कोणालाही दया माया दाखवली नाही. दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख कालवून आम्ही काय मिळवलं? एक रक्त पिपासू माथे फिरू सम्राट या भूमीवरती जन्माला आला होता, अशीच इतिहासात आमची नोंद होईल. नाही महामंत्री, नाही, आम्ही चक्रवर्ती सम्राट होण्याच्या लायकीचे नाही महामंत्री. महामंत्री, यापुढे हे जग शोकविरहित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. माणसाला माणसापासून दूर नेणारं, माणुसकी विसरायला लावणारं युद्ध यापुढे आम्ही करणार नाही. माणसाच्या रक्ताला चटावलेली ही तलवार यापुढे आम्ही हातात धरणार नाही. हा सम्राट अशोक, हा सम्राट अशोक आजपासून शस्त्र संन्यास घेत आहे. शस्त्र संन्यास घेत आहे. महामंत्री, हे ढोल ताशे कशासाठी वाजतायत? लोक विजयोत्सव साजरा करतायत सम्राट. विजयोत्सव? कसला विजयोत्सव? लाखो लोकांची आम्ही कत्तल केली, अनेकांना निराधार केलं, अनेक बालकांना पोरकं केलं, अनेक वृद्धांना निराश्रित केलं, आणि त्याचा तुम्ही आनंद मनवता. पण क्षत्रिय धर्माप्रमाणे त्या क्षत्रिय धर्माची महती आम्हाला सांगू नका महामंत्री. जमिनीचा तुकडा जिंकण्यासाठी माणसानं माणसाचे तुकडे करायचे, हा कसला क्षत्रिय धर्म? महामंत्री, आम्ही कलिंग देश जिंकला, आम्ही कलिंग देशावरती विजय मिळवला. म्हणजे कोणावर विजय मिळवला? काय मिळवलं आम्ही या युद्धात? या युद्धामुळे प्रजेच्या मनात आपल्याबद्दल आदर द्विगुणित झालेला आहे. आपल्याकडून अधिक राज्य विस्तार झाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा.
महामंत्री, राज्य विस्तार करणं म्हणजे आणखीन हजारो जणांचा नाहक बळी घेणं आणि त्यांच्या रक्तामासामध्ये आपलं निशाण रोवणं एवढंच ना? सम्राट, राजाचं कर्तव्यच आहे ते. नाही महामंत्री, नाही. हिंसा म्हणलं की आमच्या काळजाचा थरकाप होतो. अजूनही आम्ही बेचैन होतो. त्या कलिंग युद्धाची आठवण झाली की आमच्या नजरेसमोर येतात ते वेदनेने तडफडणारे सैनिक आणि कानावर ऐकू येतात त्यांच्या नातेवाईकांच्या आर्त किंकाळ्या. मन बेचैन होतं. वाटतं हे राज्य नको, राजे पण नको, नको नको हे सम्राट पद. महामंत्री, त्या दिवशी आम्ही रणांगणावर पाहिलं जे सैनिक एकमेकांचा गळा चिरण्यासाठी लढत होते, मृत्यूनंतर तेच एकमेकांच्या गळ्यात गळा घालून पडले होते. मृत्यूनंतर त्यांच्यातलं वैर संपलं होतं महामंत्री. मग जिवंतपणीच हे वैर कशा करता धरायचं, कशा करता लढायचं? राज्यासाठी, संपत्तीसाठी? पण ते तरी शाश्वत आहे का? नाही महामंत्री, ते शाश्वत नाही. शाश्वत आहे ते दया, प्रेम आणि करुणा. समर्थ सम्राटाच्या तोंडी अशी संन्यास धर्माची भाषा? नाही महामंत्री, आता आम्ही सम्राट नाही. पूर्वीचा सम्राट अशोक आता संपलेला आहे. आम्ही कुणीही शास्ते नाही, कुठलेही सम्राट नाही. आम्हाला यश, पैसा, कीर्ती, मान, सन्मान याची आसक्ती आता उरलेली नाही. पण सम्राट, युद्धाशिवाय? महामंत्री, पुन्हा पुन्हा त्या युद्धाच्या आठवणी देऊन आम्हाला वृथा मनस्ताप देऊ नका. आम्हाला शांतता हवी आहे, शांतता. या तुम्ही. जशी आपल्या. कोण आहेस तरी कोण तू? मी कलिंगराज खारवेल. कलिंगराज खारवेल? या या. मगधवासियांच्या वतीने मी आपलं मनापासून स्वागत करतो. बोला बोला कलिंगराज, आपल्याला काय हवंय बोला. आम्ही मागू ते मिळेल आम्हाला? का मिळणार नाही? मागून तर पहा. तुम्हाला हवं असेल तर तुमचं राज्य देखील तुम्हाला परत मिळेल कलिंगराज. या राज्यात आता दगडमातीशिवाय काय उरलंय? हे राज्य घेऊन मी काय करू? मला हवंय तुझ्या हातून मरण. काय? मरण? होय, मरण. राजाला राजाच्या हातूनच मरण आलं पाहिजे. नाही कलिंगराज. राजाला सन्मानाचं मरण आलं पाहिजे. नाही कलिंगराज, नाही. सम्राट अशोका, उचल तुझी तलवार आणि कर माझा शिरच्छेद. कलिंगराज, आता आम्हाला ते शक्य नाही.
यापुढे आम्ही कधीही हिंसा करणार नाही, हाती शस्त्र घेणार नाही, तशी आम्ही प्रतिज्ञा केली आहे. तरी तूच मला ठार केलं पाहिजेस. तुमच्या प्रचंड सेनेपुढे आपला टिकाव लागणार नाही हे ठाऊक असून सुद्धा माझे सैनिक देशासाठी प्राणपणाने लढले. मरण पत्करलं पण मागे हटले नाही. मी जिवंत राहिलो तर या आठवणीनं वेडापिसा होईल. माझ्या राजप्रसादावर तुझा ध्वज फडकताना पाहिलं की माझ्या काळजाला वेदना होती. पराजिताचा अपमानित जिना मला जगायचं नाही. मग आज सम्राटा उचल तुझी तलवार आणि कर माझी या दुःखातून मुक्तता. कलिंगराज, आमच्या जखमी मनावरती घाव घालून आम्हाला आणखीन कष्टी करू नका. लाखो लोकांच्या दुःखांना आधीच आम्ही पिसून गेलो आहोत. त्या तुमच्या हत्येचं पातक आमच्या शिरावरती नको. या कलिंगराज, या तुम्ही. मरणाची याचना करण्याला एका याचकाला निराश करून आपण परत पाडू दा सम्राट. क्षमा करा कलिंगराज, आम्हाला क्षमा करा. ठीक आहे, येतो मी. थांबा, तुम्हाला सुखरूप पाठवण्याची व्यवस्था करतो. कोण आहे रे तिकडे? जी महाराज. कलिंगराज खारवेलांना सुखरूप बाहेर घेऊन जा. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची खबरदारी घ्या. महाराज, इथे कोणी आले नाही. काय? इथे कोणीही आलेलं नाही? नाही महाराज. मग आम्हाला भास आला की काय? हे कलिंग युद्धाचं भूत आम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. चक्रवर्ती सम्राट होण्याच्या महत्वाकांक्षेपायी आम्हीच आमच्या समोर दुःखांची रास रचून ठेवली. आमच्या वाटेवरती आम्हीच निखारे पसरले. आता त्याची शिक्षा आम्हालाच भोगली पाहिजे. आम्हालाच भोगली पाहिजे. अखेरपर्यंत, अखेरच्या प्रवासापर्यंत, अखेरच्या श्वासापर्यंत. प्रणाम सम्राट. महामंत्री, मनशांतीसाठी आम्ही आचार्य उपगुप्तांचं प्रवचन आयोजित केलं आहे. आमची इच्छा आहे की आपणही ते जरूर ऐकावं. आपल्याला आवडेल ना ते ऐकायला? जरूर आवडेल. आचार्य उपगुप्त येतच असतील एवढ्या. प्रणाम महाराज. प्रणाम. या आचार्य, या आचार्य. आपण प्रवचन सांगण्याऐवजी आपल्या धर्माविषयी आम्हाला माहिती द्यावी. आमचा धर्म नाही महाराज, धम्म आहे. आचार्य, धम्म आणि धर्म यामध्ये फरक काय? धर्मामध्ये ज्या गोष्टींना प्राधान्य दिलेलं आहे त्या गोष्टी धम्मामध्ये नाही. म्हणजे देव, पूजा अर्चा, तीर्थयात्रा, कर्मकांड ह्या सर्व गोष्टींना धम्मात स्थान नाही. त्याऐवजी नीतीला इथे महत्व दिलेलं आहे. म्हणजे दुःखाचं अस्तित्व मान्य करणं आणि दुःख नाहीस करणं हा धम्माचा पाया आहे. दुःख निवारणाचा कोणता मार्ग सांगितलाय धम्मात? तृष्णा. तृष्णा ही दुःखाची जननी आहे. तेव्हा प्रथमतः तिचा त्याग केला पाहिजे. कारण मारामारी, आघात, झगडे, वाद, प्रतिवाद, भांडण, निंदा ह्या सर्वांचं मूळ तृष्णा आहे. म्हणजे प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावं, जे आपलं नाही तेही आपल्याला मिळावं असं मनुष्याला सतत वाटत असतं. आणि पाहिजे ते मिळालं नाही की तो दुःखी होतो. तेव्हा दुःखाचा जर विरोध करायचा असेल तर माणसाने सदाचाराचा, पावित्र्याचा आणि शील मार्गाचा अवलंब केला पाहिजे. आचार्य, आत्ताच आपण म्हणालात की धम्मात देवाला स्थान नाही. बरं, मग पूजा अर्चा, प्रार्थना कोणाची करायची? देवाला संतुष्ट करा असं धम्म सांगतच नाही. धम्माला देव ही संकल्पनाच मुळी मान्य नाही. एक शेवटचाच प्रश्न विचार. तुमच्या सर्व शंका कुशंकांचं निरसन करून घ्या. बोला. आचार्य, अहिंसा परमो धर्म असा आत्यंतिक सिद्धांत जैन धर्मामध्ये आहे. बौद्ध धर्मात तो नाही. याचा अर्थ भगवान बुद्धांना हिंसा मान्य होती काय? नाही महामंत्री, या बाबतीत भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग स्वीकारलाय. त्यांनी नियमांना अहिंसेचं रूप दिलेलं नाही.
ते एक तत्व किंवा एक जीवनाची पद्धत म्हणून त्यांनी स्वीकारली आणि तत्वामध्ये तदनुसार वर्तन करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला असतं. म्हणजे भगवान बुद्धांच्या अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असं सांगण्याऐवजी सर्वांवर प्रेम करा हे सांगते. अगदी रास्त आहे, अगदी रास्त आहे तुमचं. सर्वांवर प्रेम करा म्हणजे कोणाची हत्या करण्याची इच्छाच होणार नाही, हे अहिंसा तत्वाचं सकारात्मक स्पष्टीकरण. पण आचार्य, सिद्धार्थ गौतम क्षत्रिय सुखसंपन्न असूनही मग त्यांनी गृहत्याग का केला? सांगतो. सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग का केला? शाक्य कुळातील शुद्धोदन राजाचा सिद्धार्थ हा मुलगा अगदी लहानपणापासूनच दयाळू वृत्तीचा. त्याच्या वयाच्या 28व्या वर्षी त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली. शाक्यच्या सीमेला लागून कोलियांचं राज्य होतं. रोहिणी नदीमुळे ही राज्य विभागली गेली. सुगीच्या हंगामात नदीचं पाणी कोणी आणि किती प्रमाणात घ्यावं यावरून शाक्य आणि कोलियांमध्ये नेहमीच वाद होत असत. तेव्हा हा प्रश्न कायमचाच निकालात काढण्यासाठी शाक्य आणि कोलियांनी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. शाक्यच्या सेनापतींनी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर शाक्य महासंघाचं अधिवेशन बोलावलं आणि त्यामध्ये शाक्यच्या सेनापतींनी युद्ध करण्याचा ठराव मांडला. त्याला सिद्धार्थ गौतमाने कडाडून विरोध केला. युद्धाने प्रश्न सुटत नाही असं त्याचं म्हणणं होतं. पण शाक्यच्या सेनापतींनी त्याचं हे मत खोडून काढलं आणि युद्ध करण्याचाच आग्रह धरला. युद्धाला विरोध करणाऱ्या गौतमापुढे त्याने 3 पर्याय ठेवले. त्यापैकी देशत्याग करणे हा एक होता. युद्ध करण्यापेक्षा देश सोडून जाणंच गौतमानं पसंत केलं आणि तो देश सोडून निघून गेला. मग पुढे गया येथे बोधी वृक्षाखाली त्याला ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. तेव्हा तर तुम्हीच विचार करा, तुम्हाला युद्ध हवंय की बुद्ध? आचार्य, या क्षणाला आम्ही ठाम निर्णय घेतला आहे. आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवाय. माणसाचं माणूस पण जपणारा बौद्ध धम्म हवा आहे. आणि यापुढे जनहितासाठी आणि जनकल्याणार्थ आम्ही बौद्ध धम्म स्वीकारणार आहोत. सम्राट, कलिंग युद्धामुळे आपल्याला स्मशान वैराग्य आलेलं आहे. आपण शांत मनानं पुन्हा एकदा विचार करा. नाही महामंत्री, हा निर्णय आम्ही शांतपणे विचार करूनच घेतलेला आहे. ज्यांना आमच्या सोबत यायचं असेल त्यांनी यावं आणि जे येणार नाहीत त्यांच्याविषयी आमच्या मनात राग नाही. पण यापुढे राज्यासाठी युद्ध होणार नाही, न्यायासाठी दंड वापरला जाणार नाही, रक्षणासाठी धाक दाखवला जाणार नाही. सम्राट, हे विचार राज्यकर्त्याच्या हिताचे नाहीये. महामंत्री, बौद्ध धम्माच्या स्वीकारण्याने शांतता नांदणार नाही असं म्हणायचं की काय तुम्हाला? सम्राट, अहो, मानव धर्मावर विश्वास नसणारे अनेक मानव या जगाच्या पाठीवर आहेत. त्यामुळे प्रेमाला सुद्धा मर्यादा आहे. प्रेमाला नाही महामंत्री, मानव ज्ञानाला मर्यादा आहे. काही जण ज्ञान घेतात, काही जण घेत नाही आणि मग अज्ञानामुळे आपण चूक करतो की बरोबर हेच त्यांना कळत नाही. म्हणूनच अज्ञानानं ज्ञानाला त्रास दिलेला आहे. त्यासाठीच दंड ही नीती आहे आणि राज्यदंड त्याकरताच आहे. प्रत्येक धर्म एकमेकांवर प्रेम करा असंच सांगतो. प्रत्येकानं जर धर्मतत्वाचं पालन केलं तर राजदंडाची गरजच भासणार नाही. मगध आणि मगधच्या बाहेर सर्वत्र मानव धर्माचं साम्राज्य पसरलं तर कोणत्या सीमा राहतात? आणि मग क्षत्रिय धर्म तरी कशाला हवाय? कोणी कोणाचा वैरीच नाही तर मग शिक्षा करायला कोणाला? अगदी बरोबर. महामंत्री, तुम्ही आचार्याच्या तत्वाचा शांतपणे विचार केल्यानंतर तुम्हालाही बौद्ध धम्माचा मार्ग निश्चित आवडेल. आपल्या आज्ञेप्रमाणे. आचार्य, आम्ही आपणाला विनम्र अभिवादन करून विनंती करतो की आपण आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा द्यावी. गच्छामि, 'संघं शरणं 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 गच्छामि, 'सं